अबोली या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये ढोल नगाडे ताशा घेऊन इकडे आता भावना अबोली शिंदेच्या घरी आलेली असते। चाळीमध्ये आल्यावरती भावना म्हणते वाजवा रे वाजवा। मग अबोली बाहेर येते, काय चाललंय हे सगळं? भावना म्हणते तू मला चॅलेंज दिलं होतंस ना की यांना शिक्षा घेशील, माझं चॅलेंज पण तुला होतं ना की मी यांना सोडवेन। आता फक्त यांना जामिनावरतीच सोडवलंय, पण यांना घेऊन आम्ही चाललो, तुझ्या आईला पण घेऊन सोबत। आता आम्हाला इथे कुणी शोधूच शकणार नाही। एक गोष्ट लक्षात ठेव अबोली, तू हरलेस, तुला मी हरवलेला आहे आणि सत्याचाच विजय झालाय। बघितलंस ना तुझी ती मनवा, तुला तोंडघशी पाडून तिने काय केलंय ते, तुला तोंडघशी पाडून तिने आता मात्र तुझ्यावरतीच अविश्वास दाखवत स्वतः जीव देण्याचं काम केलेलं आहे। याचाच अर्थ हा आहे की ती तुझ्यावरती विश्वासच दाखवत नाहीये। यावरती मग मात्र इकडे प्रतापराव म्हणतात मला नाही ह्या घाणीत गुदमरायला होते, आत्ताच्या आत्ता आपण निघून जाऊया इथून। भावना म्हणते थांबा तरी, आपल्या विजयाचं सेलिब्रेशन करूया, हिला सांगूया की हिच्याच आईला घेऊन आम्ही कायमचा हा देश सोडून चाललोय ते, मग बस म्हणावं बोंबलं तिथे काय करायचं ते। असं म्हणत भावना अबोलीला सावध करते की आम्ही चाललोय। त्यावरती मग मात्र इकडे प्रतापराव म्हणतात हिच्यासारखी मुलगी ना ज्या वेळेला जन्माला आली ना तेव्हाच तिला मारून टाकायला पाहिजे होतं, म्हणजे ही दिवस आलाच नसता। यावरती अंकुश चिडतो आणि खबरदार खबरदार जर माझ्या बायकोबद्दल एक शब्द बोललात तर। भावना म्हणते आता आम्हाला काय बोलायची गरज नाहीये, जे काय बोललंय ते कोर्टाने सांगितलेलं आहे। असं म्हणत अबोलीला चॅलेंज देत भावना आता प्रतापला घेऊन शहर सोडून जाण्यासाठी निघते। आता इथेच अबोली खचते, म्हणजे कुठच्याच बाजूने आपल्या पॉझिटिव्ह काही होतच नाहीये। एक तर मनवा इथे जीव द्यायला निघाले, त्यातच आता हा माणूस देश सोडून चाललाय, कोणीही केस घ्यायला तयार नाहीये। या सगळ्यामुळे अबोली फ्रस्ट्रेट होते आणि ती आता हॉस्पिटलला येते आणि मनवा झोपलेली असते, म्हणजे बेशुद्ध असते। मनवा उठ उठ मनवा, सगळं संपलंय, तुला उठावंच लागेल, आता ही केस मी लढत नाहीये। मनवा मी हार मानलेली आहे, तू पण हार मानलेस ना, उठ मनवा उठ। असं म्हणत अबोली आता मनवाला हलवून हलवून उठवण्याचा प्रयत्न करते। अंकुश म्हणतो अबोली काय करतेस तू, तू हे वेड्यासारखं काहीतरी करू नको। अबोली म्हणते नाही सर, आता न वेडेपणा नाहीये, म्हणजे मी आता हरलेली आहे या सगळ्यामध्ये, मला आता काहीच सुचत नाहीये। एक तर ही मनवाने हार मानले, हिने मला हरवले, त्याचप्रमाणे तिकडे प्रतापराव देश सोडून चाललेले आहेत। या सगळ्यामुळे मला आता काही सुचत नाहीये, मी माघार घेतले, पण मनवा तुला उठावंच लागेल, मला तुझ्याशी बोलायचं आहे। असं म्हणत ती आता मनवाला हलवून हलवून उठवत असते। अंकुश तिला समजवत असतो, पण अबोली कोणाचं काही ऐकायला तयारच नसते। फायनली मग मात्र मनवाला शुद्ध येते आणि ती म्हणते वहिनी मला माफ कर, खरंच मला माफ कर, मी चुकले। अबोली म्हणते हे बघ तुला माफ करणारी मी कोणीच नाहीये, मी तुला एवढंच सांगू शकते की या सगळ्यामध्ये तू माघार घेतलीस तशीच मी सुद्धा माघार घेतलेली आहे। आता मी तुला कोणताही फोर्स करणार नाही, तू तुझ्या मार्गाने जायला मोकळी आहेस, पण तुला एक सांगते पुन्हा त्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही, शिंदेच्या घरात पाऊल टाकायचं नाही। तुझी सगळी जी व्यवस्था आहे ना ते अंकुश सर अचूक करतील, तुझं राहणं खाणं पिणं सगळी व्यवस्था अंकुश सर करतील, पण शिंदेच्या घरामध्ये तू बिलकुल पाऊल टाकणार नाहीस। असं म्हणत अबोलीने मनवाला ताकीद दिलेली असते। मनवा म्हणते वहिनी ऐक ना, मला माफ कर ना। अबोली म्हणते नाही, आता मीच खचलेली आहे, मला या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा नाही। मनवा तुझी तू मोकळी आहेस, तुला जे करायचं तुझ्या आयुष्याचं ते तू कर आणि आता आमच्या आयुष्यातून निघून जा। यावरती मनवा म्हणते वहिनी असं काय बोलतेस? यावरती काका म्हणतात अबोली अगं हे काय चाललंय तुझं? अबोली म्हणते हो काका, आता माझ्याकडे पर्याय नाहीये, मनवाची सगळी व्यवस्था होईल, पण मनवाला या घरामध्ये स्थान नाही म्हणजे नाही। असं म्हणत अबोलीने मनवाला आता घरातून बेदखल केलेलं असतं आणि ही केस सुद्धा आता तुझी मी तुला लढायला सांगणार नाही किंवा या केसचा तुझा माझा काही संबंध नाही। या केसमध्ये तुला जो निर्णय वाटेल तो घे, केस मागे घ्यायची तर घे, तसं तू कोर्टाला सांगू शकतेस। असं म्हणत अबोली आता ती केस आपण लढणार नाही किंवा कोणताही वकील लढायला तयार नाहीये, मी माघार घेते, तू पण माघार घे असं मनवाला सांगते आणि आता मनवाला मिठी मारते आणि म्हणते मनवा मी येते, शेवटचा निर्णय हा तुझा असणार आहे, तुझ्या आयुष्याचं काय करायचं हे तू ठरव। असं म्हणत अबोली निघते। त्यावेळेला अंकुश म्हणतो अबोली अगं असं काय करतेस, असं अर्ध्यावरती तिला सोडून तू कशी काय जाऊ शकतेस? अबोली म्हणते अर्ध्यावरती सोडून मी चाललेली नाहीये सर, मी तिला बरोबर साथ दिली होती, तिने माझी साथ सोडली, आता माझ्यामध्ये हिंमत नाहीये हे सगळं कॅरी फॉरवर्ड करायची, आता मी पुढे जाऊ शकत नाही, मनवाचा निर्णय घ्यायला मनवा मोकळी आहे। असं म्हणत मनवाला हॉस्पिटलमध्ये ठेवून अबोली घरी येते। घरी आल्यावरती रमा म्हणते अबोली अगं काय झालं,
काका कुठे आहेत, मनवा कुठे आहे, तू एकटीच कशी काय घरी आली? यावरती अबोली म्हणते येत आहेत काका आणि अंकुश सर येत आहेत. यावरती रमा म्हणते मग मनवा? अबोली सांगते मनवाला या घरामध्ये थारा नाहीये, मी या घरामध्ये मनवाला येऊ देणार नाही, मी हे केस सोडलेली आहे. यावरती रमा म्हणते असं काय करतेस अबोली, अगं मनवा या घरची मुलगी आहे. यावरती अबोली म्हणते मनवा या घरची मुलगी असली तरी तिने न माझी साथ सोडले आणि आता मीच फ्रस्ट्रेट झालेली आहे. काका येतात तेव्हा रमा म्हणते काय हो भाऊजी, म्हणजे मनवा कुठे आहे? काका म्हणतात अबोलीने तिला इतकं सुनावलं ना त्यामुळे ती यायला तयार नाही, म्हणजे अबोलीच्या मनाविरुद्ध यायला तयार नाहीये, तिला अबोलीचा शब्द मानायचा आहे म्हणून ती पण हट्टाला पेटली की मी येणार नाही. अबोली म्हणते मनवा असं काय वागते ही? यावरती मग मात्र रमा म्हणते अबोली तू का हार मानलीस? अबोली म्हणते हो मी हारले, म्हणजे एकतर मनवाने हे असं विष घेतलं आणि आपल्याला सगळ्यांना तोंड घाशी पाडलं, दुसरं म्हणजे वकील केस घेत नाहीये, तिसरं म्हणजे हा गुन्हेगार इतका गुन्हा महत्वाचा करून तो चाललाय फॉरेनला, मग आपल्या केसमध्ये काय दम राहिलाय? आई मी हरले, या सगळ्यामध्ये मी मनवाची साथ नाही देऊ शकत, माझ्याकडे आता कोणताही पर्याय नाहीये, मी ही केस नाही लढणार असं म्हणत अबोलीने हार मानलेली असते. त्यावरती रमा म्हणते अबोली असं काय करतेस तू, किती धीराची, तूच मनवाला धीर दिलास ना, तूच मनवाला आधार दिलास, भक्कमपणे तिच्या पाठीशी तू उभी राहिलीस ना, मग आता तू हार मानून कसं चालेल? अबोली म्हणते नाही आई, आता माझ्या शरीरात त्राणच नाही की मी ही केस पुन्हा लढावी, मी या केससाठी पुन्हा उभं राहावं. नाही आई मी खरंच हारले, नाही मी लढू शकत ही केस असं म्हणत अबोली हार मानते. नीता हे सगळं ऐकत असते आणि नीता विचार करते वा वा वा, ही तर मला ताबडतोब भावनाला सांगायची गोष्ट आहे, आत्ताच्या आत्ता भावनाला मला सत्य सांगायलाच पाहिजे असं म्हणत नीता ताबडतोब भावनाला कॉल करते. भावनाला कॉल करून नीता आता सगळं सत्य सांगायला लागते. नीता भावनाला म्हणते तुम्ही बरोबर जिंकलात हा केस ही. तोपर्यंत भावना म्हणते काय झालं, मनवा खपली का? यावरती नीता म्हणते नाही नाही मनवा नाही खपली, पण अबोलीचं संपण्याची वेळ आलेली आहे. यावरती भावना म्हणते झालंय काय, नीट तरी सांग. नीता सांगते तुम्ही जवळजवळ केस लढलायत, अबोलीने हार मानलेली आहे, अबोली ही केस सोडायला निघालेली आहे, अबोलीकडे आता कोणताही पर्याय नाहीये, अबोली ही केस सोडती आहे. भावना म्हणते काय, मग लाईव्ह प्रक्षेपण दाखव की. मग मात्र इकडे नीता ताबडतोब लाईव्ह प्रक्षेपण दाखवते आणि आता अबोली रडत असते मी ही केस सोडते, मी माघार घेते, मी ही केस नाही लढू शकत. अबोलीचं एकच वाक्य चालू असतं, तिला ही केस लढायचीच नसते. तिला रमा समजवत असते. भावना लाईव्ह पाहत असते आणि विचार करते वा मस्त नीता काय बातमी सांगितलीस ग, आता ही अबोली हरणार, मग मनवाची केस पण जाणार आणि आम्ही याच्यातून सही सलामत सुटणार. पण रमा हार मानायला तयार नसते. रमा आणि काका अबोलीला समजवत असतात. त्याच वेळेला मागून आवाज येतो मनवाचा, वहिनी वहिनी ऐक ना. आणि मनवा आलेली असते. त्यावरती अबोलीला काका म्हणतात अगं अबोली मागे वळून बघ, मनवा आले, तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. पण अबोली मागे बघायला तयार नसते. अबोली म्हणते मला कुणाशी काही बोलायचं नाहीये. त्यावरती मनवा म्हणते वहिनी ऐक ना माझं, मी जे बोलते ते प्लीज ऐक, या सगळ्यामध्ये मी ही केस लढायला तयार आहे, मी तुझी माफी मागते, मी तुझी साथ सोडणार नाही आणि यापुढे माझ्याकडून कधी कधी चुकी होणार नाही, पुन्हा अशी गोष्ट मी कधीच करणार नाही असं म्हणत आता इकडे मनवा अबोलीची माफी मागते. तिला आता आपण ही केस पुन्हा लढूया, या नराधमाला आपण न्याय मिळवून देऊया असं म्हणायला लागते. असं म्हटल्यावरती अबोली मनवाला झटक्यात माफ करते आणि आता नियती अबोलीच्या बाजूने पॉझिटिव्ह विचार करायला लागते. आता मात्र अबोली ज्या वेळेला मनवाचं पुन्हा एकदा समर्थन करायला तयार असते आणि ती देवाच्या मंदिरात येऊन मनवाकडून शपथ घेत असते, त्याच वेळेला एक पोस्टमन येतो आणि अबोली शिंदे तुमचं कुरिअर आहे. आता अबोलीचं काय कुरिअर आलेलं आहे किंवा अबोलीचं स्पीड पोस्ट काय आलेलं आहे, अंकुशला काही कळत नाही म्हणून अंकुश ते स्पीड पोस्ट घेतो आणि अबोली तू जिंकलीस, मनवाची केस लढण्यासाठी वकील सापडला. अबोली म्हणते सर कोण वकील आणि काय वकील आहे? यावरती अंकुश म्हणतो अगं आणि हा वकील आहे ना, हा करप्टेड पण नाही आहे, हा मनवाला 100% न्याय मिळवून देईल. यावरती अबोली म्हणते सर कोण वकील? यावरती अंकुश म्हणतो वकिलाचं नाव आहे ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे. अबोली म्हणते सर काय बोलताय? अबोलीला सनद मिळालेली असते, अबोलीने परीक्षा दिलेली असते, पण सनद मिळाल्याशिवाय अबोली ही केस लढू शकत नसते, काळा कोट घातल्याशिवाय अबोली ही केस लढू शकत नसते. फायनली अबोलीला केस लढण्यासाठी काळा कोट सनद मिळालेली आहे. आता अबोली कोर्टामध्ये डॅशिंगपणे उभी राहून ही केस लढणार आहे. अबोलीने जिंकलेला आहे.
खूप त्रासानंतर का होईना देवाला अबोली आणि मनवाची दया आली। अबोलीवरती आता वकिलाची सनद मिळाल्यामुळे एक कॉन्फिडन्स आलेला आहे आणि कोर्टामध्ये उभे राहण्याचा डॅशिंगपणा। आता अबोली कोर्टात राहून प्रतापरावाची ऐशी तैशी करणार आणि मालिका पाहायला जाम धमाल येणार।